झालं सुरू. हा. होमवर्क केलं का? सोमवारी बघा तुम्ही, सोमवारी आता MCQ मी एकच सांगतो आता, पुन्हा म्हणायचं नाही की मंगळवारी सांगितलं सर. सोमवारी MCQ, सोमवारी डिफरन्स, सोमवारी काय म्हटलं मी, डायग्राम मला पाहिजे, त्याशिवाय अलाउड नाही होणार. काय झालं? तुला MCQ सॉल्व करायला लागते का? मग रविवार कशासाठी आहे? हा, तुम्हाला मिनिट यायचं आहे का 11वीला? हा, काही लिहा ना, मग काही लिहासाठी एवढा अभ्यास असते का? काही लिहा म्हणजे नाव लिहा वापस चालले. काल ते मी 3 डेफिनेशन सांगितल्या होत्या, ते कुठे आहे आता? कालच्या डेफिनेशन कुठे आहे सांगितलेल्या? इम्युनिटी कुठे टाले? कोणकोणते डेफिनेशन आहे? इम्युनिटी, इम्युनॉलॉजी, अँटीजन. सांग, अँटीजन सांग काय असते? सांग, पहिलीच सांग, ते पाहून सांग. झालं. तू सांग ग, कुठले डेफिनेशन दाखवते? तसं कुठूनच दाखव. सांग मला अँटीजन काय असतं? बोल, लेट का आली तू? सांग, लिहिलं का पहिले सांग, दाखव. असं का बरं? तुझ्याकडे चांगलं आहे. बर, डेफिनेशन लर्न केली. हां, कालचं होमवर्क लिहून घ्याल तुम्ही. हां, बोल लढे. हां, लाड लिहिलं का? दाखव. बघितलं श्रेयस? हां, तू लिहिलं नाही वाटतंय? का नाही लिहिलं? श्रेया, काय करायचं? चूप सांग, तुझे म्हणशील ते काय करायचं? तू लिहिलं का? हां, लर्न करत आहे. नाही लिहिलं का? अर्ध लिहिलं. अजय म्हणजे किती लिहिलं? 3. तेवढंच लिहायला पाहिजे होते. बोल, लाड बोल, अँटीबॉडी बोल. व्हेरी गुड. कृष्ण लिहिलं का? दाखव. गुड. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, तुम्हाला होमवर्क राहणार आहे लिहिण्याचं आणि पाठांतराचं, कळलं का? त्यात मी कॉम्प्रोमाइज नाही करणार, मी खरंच पनिशमेंट करा.
होमवर्क रोजच राहून राहिला ना. आताच तर तू म्हटलं एक्झाम सुरू आहे. नाही नाही नाही, होमवर्क रोज राहील. भले मी असेल नसेल इथे, होमवर्क रोज राहील. इवन होमवर्क तर रविवारी पण राहील आता. हाँ देखो इम्यूनिटी, लिखो मतलब किताब में देखो, इम्यूनिटी करके है. इसके दो प्रकार आते हैं. इम्यूनिटी के दो प्रकार, एक का नाम है इनेट, इनेट, और एक का नाम है एक्वायर्ड. दो प्रकार आते इम्युनिटी के, इनेट एक्वायर्ड. पुस्तकात लिहिलं आहे का? अरे हो भाई, मी और लिहिलं, मी दोन प्रकार लिहिले, इनेट आणि एक्वायर्ड. देखा बघा, पेज नंबर 222 वर आहे एक्वायर्ड. पहिला इनेट. इनेट किती प्रकार आहे इम्युनिटीचे? इनेट आणि एक्वायर्ड. इसका मीनिंग जान लो पहले. इनेट का मतलब होता है ये आपको बाय बर्थ मिल जाती है गिफ्ट में, और ये होता है आफ्टर बर्थ. है ना? ये जो इम्यूनिटी आपके अंदर आई, ये बाय बर्थ आई, बाय बर्थ ही आ गई, काहीच करायची गरज नाही. लेकिन ये आपको मिला नहीं पड़ी, ये आफ्टर बर्थ आई. समझ रहे? कळलं का? हा. कोणाकोणाला जन्मतःच चम्मच मिळते सोन्याचा, कोणाकोणाला कमवा लागतो चम्मच सोन्याचा. कळलं का? हा, ते याच्यात लॉजिक नाही सांगून राहिलं, एग्जाम्पल सांगितलं मी. ये इम्यूनिटी आपको गॉड गिफ्ट में है, गॉड गिफ्ट में आ गई, और वो कमानी पड़ी आपको. बराबर है? आपको स्किन गॉड गिफ्ट मिली, ती कमानी पडी. लावली का नंतर जन्म झाला, त्याला स्किन लावा. आली ना? तुम्हाला खोकला शिकावा लागला का? खोक खोक कसं करायचा? आला. पण तुम्ही जे वॅक्सिन घेतलं पोलिओचं, हे घ्यावं लागलं ना? घ्यावा लागला का? की पोटामध्ये असताना वॅक्सिन दिला पोलिओचा, मम्मीने पोलिओची वॅक्सिन घेते, तुम्हाला पोचलं, असं झालं का? नाही ना. हा, म्हणजे वॅक्सिन घेणे आणि इम्युन सिस्टीम क्रिएट होणे हे काय झालं? पण स्किन येणे, कफिंग, स्निझिंग हे पहिलेच होतं आपल्यामध्ये. हे काय? कळलं का फरक? कळलं? आता चम्मच बाहेर करून टाक, है ना? हाँ. अब इसमें आएगा पहला इनेट. इनेट का मतलब है सर बाय बर्थ. इनेट का सेकंड नाम है बेटा इनबॉर्न. इनबॉर्न का मतलब है बाय बर्थ, जन्मतःच याच्यामध्ये आली सिस्टीम ती. पहली चीज, ये एकदम नेचुरल सिस्टीम है, नेचुरल. ये होती है नॉन स्पेसिफिक. आता सांगतो कसं काय. ये नॉन स्पेसिफिक कैसी है? तुमच्या स्किनवर व्हायरस बसला, बॅक्टेरिया बसला, फंगस बसला, बराबर है? अब आपके स्किन में तीनों बैठे, तो तीनों में से कौन अंदर जा पाएगा? आपके स्किन के अंदर कौन जा पाएगा? बैक्टीरिया, वायरस की फंगस, तीनों में से अंदर कौन जाएगा? एक भी नहीं जाएगा. शॉक झाला तो. एक भी नहीं जाएगा. वो स्किन तीनों को बराबर मानती है, कोई भी अंदर नहीं जाएगा मेरे. इसका मतलब है नॉन स्पेसिफिक. नॉन स्पेसिफिक का मतलब है तीनों को बराबर रखना. ठीक है? आपके अंदर म्यूकस है, म्यूकस चिपका चिपका पदार्थ, चाहे बैक्टीरिया अंदर जाए कि वायरस, दोनों को बाहर फेंकेगा वो. या पोलन ग्रेन चले जाए या धूल चली जाए, मिट्टी चली जाए, बाहर फेंकता वो. मतलब नॉन स्पेसिफिक. इसका मतलब है सबके लिए समान. व्हाट इज नॉन स्पेसिफिक? समान, सबके लिए. दैट इज कॉल्ड एज नॉन स्पेसिफिक. ये हो गया बेटा इनेट. उसके बाद में इसमें तीसरा पॉइंट है प्रिवेंट एंट्री ऑफ पैथोजन.
हंसू नका ग. प्रिवेंट एंट्री ऑफ, मतलब जो पैथोजन पता है ना आपको, उसकी एंट्री को ये रोकता है. कैसे रोकता है, क्या रोकता है, क्यों रोकता है, बाद में बात करेंगे. याद रखो, वे सिस्टीम इन नेट. जे पुस्तकात आहे ते मी शिकवलं तुम्हाला, बरोबर आहे. आता एक काम करा, पुस्तकामध्ये बघा, त्यात मी काही प्रकार सांगतो. पहिला प्रकार आहे बेटा इपिथेलियल सरफेस. दिसला का इपिथेलियल सरफेस? अरे हो की नाही, लवकर बोला. हा, पहिला प्रकार काय, बोल बेटा. तेवढंच लिहिलं आहे का? हाँ, तो पहला प्रकार है सर इपिथेलियल सरफेस. आपको किताब ही पढ़नी पड़ेगी. वो किताब आपके ड्यूअल पर्पस में काम आती है, एक स्टेट बोर्ड और एक सीईटी. इपिथेलियल सरफेस सर, इसमें दो बातें आती हैं. सर कौन सी दो बातें? पहले मैं इन मुद्दे की बात करूं, पहले का नाम है स्किन, दूसरे का नाम है म्यूकस. रिपीट कर बेटा, ये दो बातें रट ले, सीईटी का क्वेश्चन है. इपिथेलियल सरफेस में कितने बातें आते? दो. पहली बात कौन सी? दूसरा कौन? तुमची स्किन खूप हेल्पफुल आहे तुमच्याकरता, ती अलाउड करत नाही बॅक्टेरियाला. मला सांगा कुठला बॅक्टेरिया इथून जाऊ शकते का माझ्या स्किन मध्ये? नाही. त्याला माउथच आहे, जे पाण्या थ्रू, अन्ना थ्रू जातं आतमध्ये. बरं मला एक सांगा, तुमची स्किन पानी पीते का? आपकी स्किन पानी पीती है क्या? अगर उसने पानी पिया हो तो यहीं से पानी डालते, ले भाई पी एक ग्लास पानी. कळलं का? कमाल आहे. तुम्ही आंघोळ करता, पानी पीता का? नहीं. सर पानी वो एब्जॉर्ब, ये रिपेलेंट है, लिपिड है इसके ऊपर, लिपिड पानी को बाहर फेंकती है वो. यहाँ बैक्टीरिया और फंगस नहीं जा सकता अंदर, वायरस भी नहीं जा सकता. उसको एक ही मार्ग है, वो है माउथ. गंदा पानी पिया, बीमारी हो गई. गंदा खाना खाया, बीमारी हो गई. समझ रहे? हाँ. तो सर स्किन, पूरे बॉडी के ऊपर स्किन है, और स्किन आपकी ढाल है, कवच है. कौन है स्किन? कवच. जसं याला हे कवच आहे. कळलं का? पॉलिथिनचं कवच आहे. पाणी टाका याच्यावरती, ओला होईल का हे? पॉलिथिन बैग है सर याच्यावर. ये स्किन है इसकी ऊपर की. एप्पल को स्किन रहती है ऊपर, रहती ना, वो जिसमें लेबल चिपकाते, चमकता हुआ, वो स्किन है उसकी. पहिले सांगतो, ते ॲपलच्या वरती स्किन खातो ना जो, ते काढून टाकत जा. ते आतमध्ये व्हाईट असतं ते खात जा. ॲपलमध्ये ते स्किन खराब असते, ते प्रोटेक्शनसाठी असते, खात नसते ते. समजलं का? तुम्ही चिकूची स्किन खाता का? मग पपईची? हाँ, चिकूची स्किन खाता? कमाल आहे. एवढी भूक लागते? तुम्ही मँगोची स्किन खाता का? त्याला फ्रूट वॉल म्हणतात ऍक्च्युली. काय म्हणतात? खात नसते ते, तिला हे ते. थांब 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 थांब. काय झालं टाले? अगं मी सहज जोक मारला. थांब थांब, तिच्या घशात उतरलंय. सध्या पाणी नको पिऊ आता. खोकल, खोकल आणखी, खोकल खोकल. हा, खोकलली का? मी शिकवताना पाणी नसते पित, म्हणजे एखादा जोक मारायचा झाला तर प्रॉब्लेम होतो तो. कळलं का? जोक संपला की पाणी पित चला. त्याला बरोबर वाटत आहे ना? हाँ सर, स्किन और म्यूकस. अब स्किन में एक आता है बेटा स्वेट, और दूसरा आता है ऑयल. ऑयल माने सीबम.
तुम्हाला माहिती आहे तुमच्या स्किन मध्ये ग्लैंड आहे कोणता? स्वेट ग्लैंड। उसमें से क्या निकलता? स्वेट निकलता। क्या स्वेट अच्छा है? हाँ, ये स्वेट निकलना अच्छा है, वो आपको अंदर ठंडा करता, आपको अंदर से। वो स्वेट जो है वो अच्छी बात है, क्योंकि स्वेट आपके हाथों के ऊपर जितना बैक्टीरिया बैठा है सबको मारता है, क्योंकि स्वेट है एंटीबैक्टीरियल। कैसा है स्वेट? हाँ, तो स्वेट खतरनाक आहे बरं, बॅक्टेरिया पुरा मरूनच जातो, म्हणून स्वेट आवश्यक आहे स्किनवरती। आणि स्वेट करता कोणता ग्लैंड आवश्यक आहे आपल्या स्किन मध्ये? स्वेट ग्लैंड। बैक्टीरिया रहता ही नहीं वहां पे, पूरा वाइप आउट। दूसरा कोणता ग्लैंड है? सिबेसियस ग्लैंड। नाव ऐकलं आहे कधी? ऑइल ग्लैंड म्हणतात त्याला। कोणता ग्लैंड? क्या आपकी स्किन ऑयली है? किती ऑयली है? कॉन्सन्ट्रेशन असते, कमी ऑयली, ड्राय, खूप ड्राय, जास्त ऑयली, कॉन्सेंट्रेशन असतं। अगर आपके अंदर ऑयल ग्लैंड ज्यादा है तो आपकी स्किन ज्यादा ऑयली होंगी। आपल्याकडे नवल असं आहे, ज्यांची स्किन ऑलरेडी खूप ऑयली असते ती आणखी ऑइल लावतात। कमाल आहे। मॉइश्चरायझर, अरे स्किन ऑलरेडी ऑयली आहे ना, अजून किती ऑइल लावतो है ना? एखादी मुंगी घसरून पडेल ना त्याच्यावरून, एवढं ऑइल लावत असतं का? चपचप चपचप। आमचा एक मित्र होता, हा चंपी, हे शाळेत जाताना पॅराशूटचं तेल किती, कम से कम 3 झाकण असते तेल, 3 झाकण असं सांडत होतं खाली, चंपी। एवढा चपचप तेल कि जाताना सगळे धूळ त्यात चिपकत होती, धूळ। पता है ना, धूल चिपक रही थी ऐसे, जो क्लास में चौक रहता ना, चौक, वो भी चिपक रहा था। कमाल है, एवढं तेल। शिवम, जरूरी है सर, तो स्किन का होना जरूरी है। इसलिए पता है आपको, स्किन का होना इसलिए जरूरी है, अगर गलती से कहीं कट लगा, स्किन टियर हो गई, स्किन ब्रेक हो गई है ना, स्पेशली लोखंडामुळे लगेच आपण इंजेक्शन घेतो एक, जहां से स्किन फट गई सर वहां पे स्टिचेस लगाते, तुरंत इंजेक्शन लगाना पड़ता। इंजेक्शन का नाम क्या है? टिटेनस। क्योंकि जहां से स्किन फट गई ना बेटा, वहां से कौन अंदर जाने के चांस है? बैक्टीरिया। हाँ, इसलिए टीटी लगाते वहां पे, टिटेनस लगाते वहां पे। दूसरा है म्यूकस। म्यूकस, सुन मेरी बात, ये आपका रेस्पिरेटरी ट्रैक है। कौन सा ट्रैक है? ये रेस्पिरेटरी ट्रैक, नोज, फेरिंग्स, लैरिंग्स, ट्रकिया, और इसके अंदर सुन, इसके अंदर रहता चिपका चिपका म्यूकस। इस ट्रैक के अंदर चिपका चिपका कौन है? म्यूकस। ये होना जरूरी है, होना जरूरी है, क्योंकि सर अपने रेस्पिरेटरी ट्रैक में सबसे पहले आता है नोज, आता सर नोज। बेटा सबसे पहले कौन आता? नोज। नोज के अंदर भी चिपका चिपका रहता म्यूकस, होना जरूरी है, सिर्फ ज्यादा होना जरूरी नहीं है। उसमें सर हेयर रहते पहले तो। क्या काम है हेयर का नोज में? टू ट्रैप डस्ट पार्टिकल, टू ट्रैप डस्ट पार्टिकल। अपने कानों के अंदर भी हेयर रहते, पता ना क्यों रहते? टू ट्रैप डस्ट पार्टिकल। गलती से अगर, मेरी बात सुन बेटा, ये हंसने की बात नहीं है सर, यहाँ पे डस्ट चली गई और कुछ बैक्टीरिया चला गया, तो डस्ट कौन पकड़ लेंगी? हेयर। और बैक्टीरिया जो अंदर गया, उस बैक्टीरिया को कौन पकड़ लेगा? म्यूकस। म्यूकस मध्ये बॅक्टेरिया सापडून जातो, म्यूकस चिपचिप असतो, चिपचिपा, त्यात बॅक्टेरिया सापडून जातो आणि बॅक्टेरिया तिथे निघता नाही येत। इसका मतलब जैसे किसी शुगर के सॉल्यूशन में कोई चीटी फंस गई, ये साखर आंब्यात एखादी मुंगी कशी फसते, निघताच नाही येत तिला, है ना, गुलाबजामुन मध्ये, कळलं का?
सर फंस गई वो पूरा चिपचिपा। इमेजिन करो आप कि फेविकॉल में फंस गए, फेविकॉल के टैंक में फंस गई सर वो बैक्टीरिया, फंस गया कहाँ, म्यूकस में। और दूसरी बात, ज्यादा अगर डस गई अंदर, ज्यादा डस गई अंदर, तो फिर होता है कफिंग। क्या होता है? कफिंग। जसे घरी जर सुरू असेल फोडणी देणं, फोडणी याची, तड़का तड़का, है ना अपना, कौन सी दाल है वो गुप्ता जी? तड़का दाल, दाल तड़का, हाँ दाल तड़का। तुम्हाला हे तर म्हणणं आहे ना की जसं तडका येतो काहीतरी आतमध्ये जातं, नाकातनं पाणी, डोळ्यातनं पाणी, खोसखोस सुरू होऊन जातं। ये क्या है सर? ये है कफिंग। पूरा फैमिली कफिंग करना शुरू कर देता, उसको बोलते बेटा। तुम्हाला दोन कॉन्सेप्ट कळले का? इसका काम क्या है? बैक्टीरिया को ट्रैप करो, और इसका काम है डस्ट ट्रैप करो। उसका काम क्या है बेटा? स्वेट से बैक्टीरिया को मारो और ऑयल से भी बैक्टीरिया को मारो, ये काम है उसका। तो बताओ इसमें कितने जन आते हैं? 2 जन। पहले का नाम, दूसरे का नाम म्यूकस। ये बात समझ में आ गई? चलो नेक्स्ट। तो सर पहले का नाम है स्किन, दूसरे का नाम है म्यूकस। चलो इसका नाम बताओ, व्हाट इज कफ रिफ्लेक्स? आता झालं तर टाले हे। व्हाट इज कफ रिफ्लेक्स? अचानक खोकला येणे, का आला खोकला? हा, डस्ट पार्टिकल गेले, खोकला आला। आणखी कभी कभी आप खाना खाते समय बोलते हो, आया खोकला। आणि आताच मी सांगितलं होतं ते दाल तड़का, हाँ ते मिर्चा भाजल्या होत्या, सारा आंखों में गया, ये इसमें गया, नोज में, माउथ में, और अचानक से क्या हुआ? कफ रिफ्लेक्स। क्या हुआ? कफ रिफ्लेक्स। तीसरी बात, चौथी बात, सुनो मेरी बात। तुमच्या पोटात काय है? स्टमक में क्या है? स्टमक में क्या है? एसिड है। एक बात बताओ, एसिडिटी जरूरी है? हाँ सर, कभी कभी है। हमारा जो स्टमक है सर, मेरी बात सुन रहे, बाद में हंस लेना क्लास छूटने के बाद। सर ये स्टमक है, इस स्टमक में सर तेजाब है, तेजाब, तेजाब माने एसिड। इसमें बेटा कोई चला गया ना, बैक्टीरिया बैक्टीरिया सब सत्यनारायण म्हणजे हे काय म्हणू आपण त्याला, ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा। इसमें कुछ गया ना, ओम भट स्वाहा हो जाता उसका, खतरनाक। याच्यावर जर ऍसिड टाकलं ना, हा याचा हाडच गायब होईल। सर ये एसिड अपने स्टमक में है, जो लोग नॉनवेज खाते हैं ना, पूरी हड्डी पिघल जाती है उसमें, पिघल, मेल्ट डाउन। वो बैक्टीरिया क्या चीज है? समझ रहे बात को? इसलिए कुछ बैक्टीरिया अगर तुम्हारे खाने से, काही मुलांना खूप घाणेरडी सवय असते, नख खात बसतात। काय खातात? खाता की नाही खातात? न खातात। हे नखात काय असते? माती असते, ती माती पोटात जाते, मग त्या मातीत काय असतं? बॅक्टेरिया असतो, तो पोटात जातो, पोटात गेल्या गेल्या मरून जातो। इट इज कॉल्ड एज एसिडिटी। पांचवी बात हो गई एसिडिटी की बात। सुन ले मेरी बात, आपल्या आतमध्ये जे काही घाणेरडे पदार्थ असतात, ऐका रे, ये हमें कुदरत से मिला, इसलिए इसका नाम इन्नेट है, कुदरत से मिला ये एसिडिटी। उसके बाद आता है सर नेक्स्ट, जो गंदगी है, पूरे शरीर की गंदगी बाहर निकलती सर वाया यूरिनेशन। कैसे बाहर निकलती? यूरिनेशन। गंदगी बाहर निकल गई, मरे हुए बैक्टीरिया बाहर निकल गए, मरे हुए सेल बाहर निकल गए, दैट इज कॉल्ड एज यूरिनेशन। गंदगी बाहर निकली सर। बेटा इतनी बात समझ में आ गई? इतनी बात समझ में आ गई? और ये जो होता है सीमेन, जो मेल में होता है, इसमें रहता है एंटीबैक्टीरियल केमिकल, एंटीबैक्टीरियल केमिकल, उसका नाम है जिंक। क्या नाम है उसका? जिंक, जिंक।
एक बार रिपीट करो, हमने क्या क्या पॉइंट पढ़े सर? हेडलाइन का नाम क्या था बेटा? कौन सरफेस था वो? एपिथेलियल सरफेस। चल बता, इसमें कौन कौन से पॉइंट आते हैं? पहला, दूसरा, तीसरा, चौथा, पांचवा, छठवा, ऐसे 6 पॉइंट है इसके। टिक कर, ये स्पेशल सवाल आता है 2 मार्क का, टिक कर। इपिथेलियल सरफेस, ये स्पेशल 2 मार्क का सवाल आता है, इपिथेलियल सरफेस। इपिथेलियल सरफेस 2 मार्क का आता बेटा। पुस्तक आणलंय सगळ्यांनी? चला सेकंड पॉइंट बोला, सेकंड काय? एंटी माइक्रोबियल सब्सटेंस इन अ, एंटी माइक्रोबियल, एंटी माइक्रोबियल, व्हाट इज एंटी माइक्रोबियल? अरे व्हाट इज एंटी माइक्रोबियल? जो माइक्रोबला मारतो असे पदार्थ। तो एंटी माइक्रोबियल सब्सटेंस का मतलब क्या है? व्हाट इज एंटी माइक्रोबियल सब्सटेंस? ऐसा सब्सटेंस जो किसको मारे? माइक्रोब्स को मारे, है ना? अब मेरी बात सुनो, मेरी बात सुनो। जसं तुम्ही, अच्छा आता एक्झाम्पल, रात्रीचे 12 वाजले, गल्लीतले कुत्रे झोपले आहेत, झोपले आहेत, आपल्या स्वप्नात आहेत ते. अचानक कोणीतरी गल्लीत आलं आणि त्या पायाला घुंगरू लागले आहेत. काय लागले? घुंगरू. अब घुंगरू को बजेंगे ना वो, घुंगरू बजने लगे. कसा घुंगरूचा आवाज आला, कुत्रे झोपेत राहतील की झोपेतनं बाहेर पडतील? फक्त बघतील की भुंकतील? बरोबर आहे, भुंकतील. कुत्रे जर भुंकायला लागले तर काय होईल? हा, कुत्रे गल्लीतले जेव्हा खूप सारे कुत्रे भुंकायला लागतात किंवा आपल्या घरातलं कुत्र भुंकायला लागतं, तेव्हा काय होतं? घरातले लोक ऍक्टिव्ह होतात, झोपून राहतात? अरे मला सांगा, घरातलं कुत्र जर कंटिन्यू भुंकून राहिलं रात्री 12 वाजता, घरातले लोक जागे होतील ना? हे कुत्र कोण भुंकून राहिला म्हणून? त्याला माहिती आहे सवय याची, ये का भुंकतो. कळलं का? सुनो, अपने इसमें रहती है कॉम्प्लीमेंट सिस्टम। बेटा सुन ले, वी हॅव विच सिस्टीम? कॉम्प्लिमेंटचं मीनिंग आहे बेटा एकाचा असर दुसऱ्यावर, दुसऱ्याचा तिसऱ्यावर असा असर होणं. जसं एक्झाम्पल, ते पत्त्याचं घर असतं, एक पत्ता पडतो, दूसरा पडतो, तीसरा पडतो, शेवटचाही पडतो. कॉम्प्लीमेंट का मतलब होता है ए का असर बी पे, बी का सी पे, सी का डी पे. क्या बोलते हैं इसको? कॉम्प्लीमेंट सिस्टम. और अपने अंदर ऐसे लगभग होते हैं 30 प्रोटीन्स. कितने प्रोटीन्स? जो फिलहाल इनएक्टिव है. कैसे है वो? और इस प्रोटीन को बनाने के लिए अपने पास लीवर होता है. क्या होता है? आता पूर्ण गोष्ट आहे का? तुमच्या लिव्हर मध्ये किती प्रोटीन, कोणत्या स्टेट मध्ये आहे? बट जैसे तुम्हारे अंदर कोई एंटीजन आ जाए, एंटीजन मतलब बाहर का कोई केमिकल, बैक्टीरिया वगैरह, जैसे एंटीजन आ जाए, एंटीजन के आने से, एंटीजन के आने से ये सभी के सभी इनएक्टिव वाले जो है वो क्या हो जाएंगे बेटा? एक्टिव. तुम्हाला कळलं मी काय म्हणायचं आहे मला? बोलो, तुम्हारे अंदर कितने प्रोटीन? सबके सब सोए हुए थे, कब जागे? जब अंदर कौन आया? म्हणजे बाहेरचा मॉलिक्यूल आला. सबके सब क्या हो गए? अब वो अटैक करना शुरू कर दिए बैक्टीरिया या एंटीजन के ऊपर. सबने अटॅक करना शुरू कर दिया एंटीजन के ऊपर. समजलं मी काय म्हटलं? जर कुत्र्यांनी अटॅक केला चोरावरती, असं असतं ते. और कुत्ते के भौंकने से कौन जागा? मालिक. मालिक. काय झालं, काय विचार करेल ना, काय झालं, है ना? कधी कधी आमच्या घरचे गल्लीचे कुत्र्यांना सवय आहे, त्यांना कोणी नाही तरी भुंकत राहतात. जसं की ते भेंड्या सुरू आहे गाण्याच्या, एक भुंकला दुसरा भुंकतो, तिसरा भुंकतो. भुंकतातही असे जसं कोणी मेलच असं, ते म्हणतात ना. तुम्हाला म्हण माहित आहे का ती? एक कुत्रे एका सुरामध्ये भुंकतात. तो म्हणते आ, है ना? ते अ आ ई ई उ ऊ सारखं काहीतरी स्वर लावतात.
म्हणजे मला म्हणायचं आहे सर क्या होता है, सुनो मेरी बात सर, ये सेल है, देख बेटा अपने अंदर कितना खतरनाक सिस्टीम आहे, म्हणजे आपल्यालाही माहित नाही सिस्टीम अशी काम करते आपल्या आतमध्ये. ये सेल है अपने अंदर का, सुनो नंतर गोष्ट सांग तिला. ये सेल है अपने अंदर का, इस सेल के ऊपर किसने अटैक किया, वायरस ने अटैक किया. बेटा सेल पे अटैक किसने किया, जैसे सेल के ऊपर वायरस ने अटैक किया तो सेल जो है वो बोला मैं तो मर रहा हूं लेकिन मैं दूसरों को बचाऊंगा, मैं तो मर रहा हूं लेकिन मैं दूसरों को बचाऊंगा. कैसे, इसने सीधा एक केमिकल बनाया जिस केमिकल का नाम है इंटरफेरॉन. कौन सा केमिकल, हे लक्षात ठेवा. आणि ही डायग्राम पुस्तकात ड्रॉ करा तिथेच. बोलो मरते हुए सेल ने क्या बनाया, बेटा मरते हुए सेल ने क्या बनाया, ये केमिकल का नाम है, मतलब ये प्रोटीन है एक तरह का. इंटरफेरॉन ने क्या किया, दूसरे सेल को बेटा अलर्ट किया, ये सेल अलर्ट हुआ. तुम्हाला कळलं मी काय म्हटलं, रिपीट करो. किस पे अटैक हुआ, सेल नंबर ए पे अटैक हुआ. उसने तुरंत क्या बनाया, उसने किसको अलर्ट किया, सेल नंबर बी को अलर्ट किया. और जैसे अलर्ट किया, आता मला सांगा जर हा सेल अलर्ट झाला मग याच्यावर अटॅक होईल का व्हायरसचा. तुम्हाला जर कोणी अलर्ट केलं भाऊ सांभाळून घे तो येणार आहे चोर, तुमच्या घरी येऊ शकते चोर, तुम्ही अलर्ट नाही झाले का, किंवा आपण झोपून जाल येऊ दे बघू नंतर, नाही ना, अलर्ट झाले तुम्ही. समझ रहे बात को, जो घटना होने वाली थी अब रुक गई, असं होता आपल्यामध्ये. लेकिन सिर्फ याद रखो ये इंटरफेरॉन तभी, क्वेश्चन है सीईटी का, ये इंटरफेरॉन तभी बनता है जब आपके सेल के ऊपर कौन अटैक करता है, वायरस, बैक्टीरिया नहीं. कौन अटैक करता, अरे आपके सेल पे कौन अटैक करता, तभी कौन बनता, अदरवाइज नहीं बनता वो. डायग्राम ड्रॉ करो. चला एमपी करा त्या क्वेश्चनला. ये भी लिख लो उसी बाजू में कि सर पैथोजन आया शरीर में, पैथोजन के आने से ये वाली सिस्टम एक्टिव हो गई, कॉम्प्लीमेंट कैस्केड, और उसने क्या किया सर, ये सर एक्टिव हो गई और उसने क्या शेयर सर, पैथोजन को बोला गेट आउट बेटा. एलिमिनेट किया पैथोजन को. तुझी मैत्रीण कुठे आहे, आठवलं कोणती मैत्रीण, हां झालं का, सांग बरं काय झालं. सेलवर कोणाचा अटॅक झाला, हां मग सेलनी काय बनवलं, हां त्यांनी कोणाला जाऊन सांगितलं, त्यांनी काय झालं, हां त्यांनी काय झालं, मग त्यांनी काय झालं, अलर्ट झाल्यावर काय झालं, जर तुला कोणी अलर्ट केलं की घरी चोर येऊन राहिले मग तू काय करशील, वेलकम करशील, काय करशील, कर बरं वेलकम, पोलिसाला बोलावशील. झालं बेटा, लिहून झालं नाही आणखी, हां यहाँ तक टॉपिक खत्म हुआ. आज हमने 2 टॉपिक पढ़े, एक सरफेस वाला, सरफेस का नाम क्या है, इपिथेलियल सरफेस, इपिथेलियल सरफेस. दूसरा क्या पढ़ा हमने, एंटी माइक्रोबियल सब्सटेंस. बेटा इस सब्सटेंस का नाम है, सुनो इसी पदार्थ का नाम है एंटी माइक्रोबियल सब्सटेंस. क्या नाम है इसका, एंटी माइक्रोबियल सब्सटेंस, जो दूसरे को अलर्ट करे.
उद्या शनिवार आहे. सांगतो तेच सांगतो.